जो त्या 3 बालकांना वाचवण्यामध्ये आपल्याला यश आलं नाही. ही अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. या दुर्दैवी आणि दुःखद घटनेबरोबरच ही घटना का झाली? कारण 2 वर्षांपूर्वी याचं लोकार्पण झाले. आमच्या सेवेत हे संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. फक्त नेमकं याबद्दलचं काय, कशामुळे झालं याच्याबद्दल सुद्धा आम्ही एक स्वतंत्र पद्धतीनं जी टेक्निकल टीम असेल त्या टेक्निकल टीमचं ओपिनियन येईल आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यावरती जर काही एखादी गोष्ट चुकीची झाली असेल, आमच्या यंत्रणेकडून काय चूक झाली असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा निश्चितपणानं आम्ही कारवाई करू. 4 बालकं जखमी आहेत, तर त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 39 बालकं या 3 वॉर्डांमध्ये होते. 3 वर्षापूर्वी खरं तर लोकार्पण झालं तुम्ही म्हणाला आहात, कारण एकूणच निष्काळजीपणा यामध्ये दिसतोय का? व्हेंटिलेटरचा वेळोवेळी त्या ठिकाणी तपास असेल, त्याच्यामध्ये ओव्हर हिटिंग झाली का, त्याची काळजी घेण्यात आली नाही असं एकंदरीत वाटतं का तुम्हाला? नाही, याच्याबद्दलचं टेक्निकल विंगचं टीम येऊ दे, टीमचं त्यांचं ओपिनियन येऊ दे. ते ओपिनियन खूप महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टींबद्दल सुद्धा आपण अधिक चांगल्या बोलणं उचित होईल. आमच्या सगळ्यांची प्राथमिकता आणि जबाबदारी आहे. आम्ही इतके चांगले पैसे खर्च करतो आहे आमच्यासाठी एवढ्या चांगल्या म्हणजे खाजगी रुग्णालयांमध्ये एखाद्या वेळेस एखाद्या नियमांची भंग होतो आहे, परंतु आम्ही सगळे रूल्स फॉलो करतो. त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने निधीची उपलब्धता करतो आहे. पण असं झाल्यानंतर ह्या गोष्टी होणं ही आमच्यासाठी सुद्धा खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की टेक्निकल विंगचं आमच्या ओपिनियन येऊ देत. ते आल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल अजून स्पष्टपणानं बोलू. या रुग्णालयासंदर्भात आधी काही तक्रारी आल्या होत्या का? नातेवाईकांच्या, पालकांच्या किंवा एकूणच रुग्णांच्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या का समोर? कारण अशा प्रकारची घटना घडणे आणि यानंतर खरं तर तिथे फायर सेफ्टी होती का नव्हती, त्यामुळे तिथे घटना कुठेतरी रोखता आली असती, अशा बऱ्याच प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. नाही, रुग्णालयांच्याबद्दल यापूर्वी अशा तक्रारी होत्या असं म्हणायला 2 वर्षापूर्वी पूर्ण झालेल्या हॉस्पिटलला आपण जर काय लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध केले तर मग अशा पद्धतीच्या तक्रारींना अपेक्षित नाही, कारण त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन काम करून निधीची उपलब्धता करून आपण या सगळ्याची उपलब्धता केली आहे. त्यामुळे ते येणार नाही. प्रत्यक्षामध्ये नेमकं काय आहे हे टेक्निकल टीमनं आपण सांगितलं की आपल्याला त्याच्याबद्दलची स्पष्टता मला असं वाटते की येईल. यापूर्वीसुद्धा ग्रामीण भागामध्ये एक अशीच आगीची घटना घडली होती. 10 बालकांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा प्रकारे पुन्हा एकदा फायर सेफ्टी असेल किंवा पुन्हा फायर ऑडिट करणं गरजेचं आहे. काही उपाययोजना केल्यात की नाही या संदर्भातील पुन्हा एकदा मोहीम राबवण्यात येणार का? कारण बालक दगावले जातात, कुठेतरी रुग्णांनासुद्धा त्याचा त्राससुद्धा जाणवतोय. खरं तर फायर सेफ्टीचे नॉर्म्स आपण मागच्या वेळा अशाच पद्धतीची जी घटना घडली एका हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे संपूर्ण राज्यातल्या सगळ्या प्रायव्हेटमधल्या हॉस्पिटलाने आपल्या शासकीय हॉस्पिटलला सुद्धा लागू केलेले आहे. त्यामुळे त्याचे नॉर्म्स पाळणं, त्याच्याप्रमाणे राईटली त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं ह्या सगळ्या गोष्टी मस्ट बी कंपल्सरी आहेत. त्यामुळे त्या गोष्टींच्याबद्दलचा फारसा प्रश्न असणार नाही. नेमकं या वस्तुस्थिती या प्रत्यक्ष घटनाक्रमातली जी काय वस्तुस्थिती आहे ती एकदा समोर आली की आपण या सगळ्या गोष्टीबद्दल अजून स्पष्टपणानं बोलू. याबद्दल संपूर्ण राज्यभरामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठीची जी काही उपाययोजना करायला पाहिजे ती गंभीरपणानं आम्ही करणारच आहोत. कारण ही घटना आजची खूप दुःखद आहे. आपण सगळं करू, परंतु ती लहान बालकं जी गेली ती आम्ही नाही आणू शकत. आपण सगळ्यांनी काही जरी केलं तरी ह्या गोष्टीमधलं आपल्याला उत्तर नाही. पण मला असं वाटतं की राज्यात अशा पद्धतीच्या घटना कुठेही होऊ नयेत यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करणार. सकाळपासूनच आपण अपडेट घेता. चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहात का? तुम्ही तिथे किती वाजता पोहोचणार आहात? कारण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा आहे. नाही, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. आजसुद्धा आम्ही सुद्धा आमच्या विभागाचे काही चांगले निर्णय घेण्यासाठी सुद्धा कॅबिनेटला चर्चेला विषय आहेत. परंतु आदरणीय मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन मी सुद्धा त्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाणं आणि त्या कुटुंबियांना सुद्धा भेटणं अशा पद्धतीचं मला असं वाटतं की आम्ही त्यासाठी सुद्धा जायचा विचार करतो. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होते. नाशिक संदर्भातील आपली बैठकसुद्धा आता झालेली आहे. काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि इथून पुढे अशा घटना रोखण्यासाठी नक्की काय उपाययोजना करण्यात येतील? हे शासकीय रुग्णालयामध्ये सर्वसामान्य माणसं येतात. त्या सर्वसामान्य माणसांना अधिकाधिक दर्जेदार सेवा द्यायला पाहिजेत अशा पद्धतीची प्राथमिकता सरकारची असते. परंतु सरकारच्या या प्राथमिकतेकडं ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी सामुदायिकरित्या मॉनिटरिंग केलं पाहिजे, स्ट्रॉंगली मॉनिटरिंग केलं पाहिजे, त्याची गती वाढवली पाहिजे. परवा 15 ऑगस्टला सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या जन आरोग्य समित्यांना सुद्धा 6.25 लाख जन आरोग्य समितीच्या सदस्यांना आमच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही जोडलं आणि त्या सगळ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी यंत्रणेवरती अधिक प्रभावीपणे लक्ष द्यावं अशा पद्धतीची विनंती केली आहे. शासकीय यंत्रणा ह्या लोकांना खूप गरजेच्या आहेत. आज हॉस्पिटल्स ही खूप महागडी झालेत. अशा वेळेला आमच्या सेवा आणि त्याच्यासाठी आम्ही खर्च करत असलेला निधी बघितल्यानंतर ह्या सेवा ह्या दर्जेदारच असल्या पाहिजेत. आमची प्राथमिकता आहे. अशी घटना एखादी घडली असेल तर ती निश्चितपणानं दुर्दैवी आहे, दुःखद आहेत, पण दुरुस्त करून आम्ही याच्यापेक्षा चांगल्या सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत. जिल्हा रुग्णालयांमध्ये विशेषतः कमी मानवी पावर त्या ठिकाणी असते. त्यामुळे त्या रिक्त पदं आहेत ती वाढवण्यात यावी आणि यापुढे तिथे त्या रुग्णालयामध्ये रिक्त पदं असतील त्यामुळे ताण हा तेथील जे परिचारिका आहेत डॉक्टर त्यांच्यावरती आला. त्यामुळे अशा घटना घडताना पाहायला मिळतात.
नाही, स्टाफच्या कमीमुळे ही घटना घडली असं म्हणणं उचित होणार नाही. शॉर्ट सर्किटचा पार्ट असेल, आणखीन काय असेल की ज्याच्यामुळे ही घटना घडली त्याच्या असेल. देखभालीसाठी हे माणसं उपस्थित पाहिजे. आहे ना, त्याच्यासाठी यंत्रणा आहे. खूप चांगल्या पद्धतीनं आपण त्यांना सगळ्या गोष्टींसाठीची आर्थिक निधीची उपलब्धता करतोय. मी तेच म्हणतोय आपल्याला की टेक्निकल विंगचं ओपिनियन आल्यानंतर याच्याबद्दल आपण अधिक स्पष्ट बोलू. प्रश्न असा आहे की स्टाफच्याबद्दल आपण बोललात, पण स्टाफची उपलब्धता करण्यासाठी आता 5,000 पदांची मान्यता दिलेली आहे. 1400 डॉक्टर आपण भरतोय. इतरही काय सगळ्या ज्या स्पेशालिस्ट पाहिजे त्यासाठी सुद्धा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आहे. याचा अर्थ असा आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणा बळकट करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही एकापेक्षा एक चांगले निर्णय घेतोय की जे माइलस्टोन होतील या डिपार्टमेंटसाठी. परंतु अशा एखाद्या घटनेनं आम्हा सगळ्यांच्या ह्या घटनाक्रमाला सुद्धा थोडा छेद जातोय. नक्कीच सर, धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. तर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये आग कशामुळे लागली याचा शोध तर नक्कीच होईल, मात्र लवकरच त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीवरती एकूणच आढावा हा घेण्यात येईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रमोद गरुडसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई.